रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा। नेरे येथील स्नेहकुंज आधार गृह वृद्धाश्रम कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक देवेंद्र पाटील यांची कन्या कुमारी गार्गी देवेंद्र पाटील हिचा 5वा वाढदिवस साजरा। यावेळी पाटील व बडे परिवारातील सर्व सदस्य, नातेवाईक व मित्रपरिवार, राजकीय क्षेत्रातील मान्यवर यांच्या उपस्थितीत हा वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी आशीर्वाद देण्यासाठी स्नेहकुंज आधार गृह वृद्धाश्रमाचे सर्वेसर्वा नितीन जोशी, शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल तालुका चिटणीस राजेश केनी व जिल्हा परिषद सदस्य विलास फडके, ॲडव्होकेट स्मिता शैलेश पाटील, नेरे ग्रामपंचायत सदस्य शैलेश पाटील, नेरे ग्रामपंचायत सदस्य सविता सुधाकर चोरगे, पांडुरंग गायकर, जितेश पाटील, सोमनाथ मुंडे, दिनेश ढवळे, अनिल काठे, निखिल पाटील, जयेश पाटील, चैतन्य झिंगे, मानस पाटील, पार्वती बडे, मालती पाटील, प्रीती काठे, ज्योती पाटील, मरियाई महिला बचत गट अध्यक्ष भारती पाटील, देवळोली ग्रामपंचायत उपसरपंच व पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवा पाटील आदी मंडळी उपस्थित होती। शेतकरी कामगार पक्षाचे नेते देवेंद्रजी पाटील यांची कन्या गार्गी हिचा आज 5वा वाढदिवस या ठिकाणी होत आहे आणि मला आनंद वाटतो या ठिकाणी बोलताना की वाढदिवस साजरा होत असताना मोठा वाढदिवस करावा किंवा कुठे हॉलमध्ये घ्यावा अशा पद्धती सध्या समाजामध्ये चालू असताना एखाद्या वृद्धाश्रमामध्ये येऊन वाढदिवस साजरा करावा, त्या सर्व बांधवांमध्ये, भगिनींमध्ये या ठिकाणी येऊन एकत्र वाढदिवस साजरा करावा अशा पद्धतीचा पायंडा या ठिकाणी देवेंद्र पाटील पाडतायत। निश्चितपणानं अतिशय आनंदाची बाब आहे आणि आपण बघतोय की नजीकच्या काळामध्ये आपण कोरोना असेल किंवा आता सुद्धा आपण बघतोय की जीवन हे असं स्थिर नाहीये किंवा आपण कायम असं म्हणू शकणार नाही मी आज इथे आहे उद्या असेल याची शाश्वती नाही आणि या सगळ्या गोष्टी घडत असताना मग समाजाच्या प्रती आपलं काहीतरी देणं लागतं। त्याच्यामुळे छोटा छोटा का होईना पण तो प्रयत्न पॉझिटिव्हली समाजासाठी केला पाहिजे। देवेंद्र पाटील आणि त्यांचा परिवार या ठिकाणी आज वाढदिवसानिमित्त त्यांचा जो वेळ आहे तो या अनाथालयामध्ये घालवतात। या गार्गीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना ज्या पद्धतीनं वडील आणि आई समाजसेवा करतात त्या पद्धतीची समाजसेवा तिच्या वतीनं घडो अशा पद्धतीच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज आपल्याकडे गार्गी देवेंद्र पाटील हिचा आज वाढदिवस आहे आणि अनंत पाटील यांची ती नात आहे। आज आपलं भाग्य आहे की आज आपल्याकडे वाढदिवसाच्या निमित्ताने आज इकडे आले। आजचं पूर्ण दिवसाचं जेवण आज आपल्याला त्यांनी दिलेलं आहे। त्या गार्गीला उदंड आयुष्य लाभो यासाठी सगळ्यांनी आशीर्वाद द्यायचे। आज माझ्या मुलीचा 5वा वाढदिवस आहे। आज खूप उत्साहाचं वातावरण आहे आणि आम्हाला इथे साजरा करण्याचा आनंद मिळाला त्याबद्दल धन्यवाद। पण तिची इच्छा होती माझं हे वाढदिवस आश्रमामध्येच करायला पाहिजे आणि त्यामुळे आम्ही इथे आलो आणि ती म्हणजे माझ्या दोन्ही मुलांना असं वाटतं का बर्थडे हे आश्रममध्ये केलं पाहिजे, घरी न करता म्हणजे आपण हॉटेलमध्ये वगैरे जाऊन करण्यापेक्षा त्यांची सेवा करायला मिळते हेच आमचं खूप भाग्य आहे आणि ती सकाळपासून खूप धडपड होती तर माझा बर्थडे हा आश्रममध्ये जाऊन करायला पाहिजे तर आम्ही इकडे वाढदिवस साजरा केला, त्याचा आनंद विहीन झाला। धन्यवाद। आम्ही सर्वजण नेरे गावी या ठिकाणी आलेले आहोत। स्नेहकुंज जे आधारगृह आहे, नितीन जोशी साहेब आहेत, त्यांच्या पत्नी आहेत आणि सर्व मंडळी चांगलं असं आचरण या ठिकाणी सेवा ते आजी आजोबांची करत असतात। खरोखर मनाला खूप छान वाटतं। इथे आम्ही नेहमीच वेगवेगळ्या उपक्रमातून वेगवेगळे वाढदिवस असतील वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो, परंतु इथं आल्यानंतर एक वेगळं समाधान आहे कारण ही सर्व मंडळी आपल्या घरातलीच आहेत आणि आम्ही या आश्रमाचे सदस्य आहोत असंच आम्ही या ठिकाणी येत असतो। खरोखर सांगायचं तात्पर्य झालं तर नेरे या गावचा संबंध हा माझा
लाडका मित्र जितेंद्र वामन पाटील याच्यामुळे नेरे या गावामध्ये मी येणं जाणं माझं चालू झालं. आज तो आपल्यामध्ये नाहीये, परंतु त्याचं जे कार्य होतं सामाजिक कार्य, कारण त्याला खूप समाजाची सेवा करण्याची खूप आवड होती. ते कार्य आम्ही सर्व त्याचे भाऊ असतील, मित्र असेल, आम्ही दरवर्षी काही ना काहीतरी त्याच्या आठवणीत करत असतो. आज नेऱ्यामध्ये आम्ही आल्यानंतर त्याची आठवण आम्हाला येतेच, कारण तो ज्यावेळी आमच्या घरी यायचा त्यावेळी मी माझा गंधर्व त्यावेळी जन्माला आला होता आणि गंधर्वचे खूप लाड त्यांनी केलेले आहेत. गार्गीला ते सौभाग्य लाभलं नाही, परंतु आज त्याच्या या गावी येऊन एक चांगलं काम या ठिकाणी एक करता आलं. एक अनाथ आश्रमामध्ये ज्यांचे मुलं काही कारणास्तव असतील, त्यांच्या आई वडिलांना सांभाळू शकत नाही, परंतु आज जोशी फॅमिली आज त्यांचा सांभाळ करते. त्या ठिकाणी आम्हाला कुठेतरी आजच्या एक दिवसाची सेवा त्यांना करता आली, हे आम्ही आमचं भाग्य समजतो. आणि